नाही बघा, मी तुम्हाला एकच सांगेन, शेवटी राजसाहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये जे उद्धव साहेबांनी केलं ते करतील असं मला स्वतःला वाटत नाही. कारण बाळासाहेबांचे विचार सोडणारे राजसाहेब नाही आहेत. त्यांनी वेगळा पक्ष काढला पण बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिले. उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, काँग्रेसबरोबर आघाडी केली, हा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तर एवढी लोक बाहेर पडली. आज महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे 20 आमदार आणि आमचे 60 आमदार निवडून दिले. कारण महाराष्ट्राची जनता नेहमी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिलेली आहे. आता सुद्धा बाळासाहेब हेच गुरुस्थानी आहे. आम्ही ही सगळी दर्शनं झाल्यानंतर बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतो. खरं तर पूर्वी मी मातोश्रीवर जाऊन त्यांच्या जे बसायचं आसन होतं त्याचं दर्शन घ्यायचं, पण आता ते शक्य नाही. त्याच्यामुळे आम्ही जसं शक्य आहे तसं बाळासाहेबांचं दर्शन घेतो, त्यांची आठवण करतो. श्रद्धास्थान आहे मातोश्री बाळासाहेबांचं तिथं आजही वास्तव्य म्हणतो. तुम्हाला म्हणून जायला काय अडचण आहे? प्रवेश नाही, असं काय नाही. ते आपण एकदा त्या विचारापासून ती लोक लांब गेल्यानंतर मग आपण बाळासाहेबांचं ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतो. तुमच्यावर पुन्हा एकदा संजय राऊतांनी टीका केली. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही 10 पक्ष फिरून आले ते बेईमान आहात. संजय राऊत हे काहीही बोलतात. ईश्वरांनी त्यांना माफ करावं अशी अपेक्षा आहे. मी जे काही शिवसेनेसाठी केलं ते विसरलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा एवढं शिवसेनेसाठी केलेलं नाही आहे. माझा लढा हा जे काय माझे प्रिन्सिपल्स आहेत, माझे आपण ज्या निष्ठा असतात, आपलं जे विचाराची ताकद असते, विचारांचं वैभव असतं, हे आपण जपलं पाहिजे. आणि ते महाराष्ट्राचं वैभव आहे. ते त्यांना समजू शकणार नाही, कारण ते समोर एक बोलतात, पाठीमागून काय बोलतात जगाला माहिती आहे. मला काय त्यांच्यावर टीका करायची नाही आहे. मला जे काय करायचं होतं शिवसेनेसाठी मी केलेलं आहे. असा एक काळ होता की सिंधुदुर्गमध्ये त्यांना पेट्रोल मिळत नव्हतं गाड्यांमध्ये. असा एक काळ होता की त्यांना हॉटेलमध्ये रूम दिला जात नव्हता. एवढा दरारा नारायण राणे साहेबांचा होता. तिथं मी माझ्या तत्वासाठी त्यांच्याशी सुद्धा लढाई केली. ज्यावेळेला ती लढाई संपली त्यावेळेला आम्ही दोघं एकत्र सुद्धा आलो कोकणाच्या हितासाठी. त्याच्यामुळे आम्ही जनतेच्या हितासाठी काम करत राहणार. राजकारण हा काय आमचा व्यवसाय नाही, आमच्या पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये मी खुश आहे. जनतेसाठी राजकारण करायचं असतं ते मी करतो आणि ते मी महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ